मुख्य आर्थिक सल्लागार भारत सरकार दिनेश देब्रॉय यांनी आज काल त्यांचा जो एक लेख आला त्यांनी सांगितले की 2047 पर्यंत भारताला नवीन घटना हवी असं मीट नावाच्या वृत्तपत्रात त्यांनी लेख लिहिलेला आहे। भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार दिनेश देब्रॉय हे म्हणतात की ही जी घटना आहे इंग्रजकालीन आहे। याचा अर्थ की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रजाचे व्यक्ती होते का हा प्रश्न निर्माण होतो आहे। आपल्या देशाची जी घटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिली ही घटना जगातल्या सगळ्यात लोकशाहीच्या पायीक असलेली घटना तिचा वारंवार जागतिक पातळीवर गौरव झाला। पण काँग्रेसकडून सातत्याने सांगण्यात येत होतं की भारतीय जनता पार्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही बदलवायची आहे आणि त्याचं खरं आज आपल्याला लक्षात येतं की मुख्य आर्थिक सल्लागार भारत सरकार दिनेश देब्रॉय यांनी जे त्यांचं मत मांडलेलं आहे त्या मतामध्ये स्पष्ट होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना भारतीय जनता पार्टीला बहुमताच्या आधारावर बदलवायची आहे अशा पद्धतीचं एक चित्र या ठिकाणी स्पष्ट होते। त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी जे आता भारतीय जनता पार्टीच्या कृपेने राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी पण सांगितलं की भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा आपल्याला बदलावा लागेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सुद्धा मांडलेली आहे। ही जी काही सगळी परिस्थिती आज आपण पाहतोय ती वारंवार आम्ही सांगत होतो की RSSला आणि RSS विचाराच्या जी भाजप आहे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलवायची आहे नव्हे तर या देशाच्या व्यवस्थेला आणि सर्वसामान्याला न्यायापासून दूर ठेवायचं आहे अशा पद्धतीची मानसिकता भाजपची होती ती याच्यावरून स्पष्ट होतं। त्याचा आम्ही निषेध करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला हात लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला मूळ ढाच्याला बदलवण्याचा प्रयत्न केला तर या देशातली जनता भारतीय जनता पार्टीला सत्तेमधून बाहेर काढतीलच आणि त्यांना कधीही माफ करणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आणि म्हणून जे काही जो लेख आलेला आहे दिनेश देब्रॉयचा या लेखाच्या बद्दलचं प्रधानमंत्र्यांनी खुलासा करावा ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न की राज्यामध्ये सगळीकडे आज पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे हातात आलेलं पीक सुद्धा आता उद्ध्वस्त होते असं चित्र निर्माण झालेलं आहे। लाईट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाही 8 तास सरकार लाईट देते या सरकारने सांगितलं की आम्ही 12 तास लाईट देऊ पण 8 तासही लाईन बरोबर दिली जात नाही। तातडीनं 12 तास लाईन देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा। इथे संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेस राज्यभर आंदोलन करायची सुरुवात करेल। धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस अजूनपर्यंत दिला गेला नाही। कांदा उत्पादकाला 350 रुपये विशेष अनुदान देण्याची भूमिका सरकारने घेतलेली होती ती अजूनपर्यंत मिळाली नाही। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या कापसाला भाव मिळालेला नाही अजूनही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडलेला आहे। अवकाळी पावसामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्याची अजून मदत दिली गेली नाही। सुरुवातीला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचाही अजून मोबदला मिळालेला नाही आणि ज्या भागामध्ये तिबार पेरणी झाली त्याही शेतकऱ्याला मदत केली गेली नाही आणि मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहेत आणि याची सगळी जबाबदारी राज्याची सरकारची आहे कारण की राज्याच्या सरकारमध्ये सत्तेची मलाई कशी खाता येईल याच्यावर सरकारचा जास्त जोर आहे। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत
19 फक्त मंत्री आहेत, 17 मंत्री अजूनही या लोकांनी तयार केलेले नाहीत. अनेक जिल्ह्याला पालकमंत्री नाही. आणि झेंडा आता 15 ऑगस्टला आपण पाहिलं की झेंडा वंदनाला सुद्धा कमिशनर आणि कलेक्टरच्या हाताने झेंडा फडकवला गेला. पण हे झेंडा कोणी फडकवायचा हा निर्णय नंतरचा झाला. पण पालकमंत्री एक मंत्र्याला 6-6, 7-7 जिल्हे या सरकारने पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय, प्रशासनाचा वाढलेला भ्रष्टाचार आणि लोकांची लूट या सगळ्यांची जबाबदारी या ईडीएच्या भय आणि भ्रष्टाचारी रूपाने आलेल्या सरकारची जाते, ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून तातडीनं ही जी काही राज्यातली आज मलाई खाण्याची जी ओढ, राज्याच्या जनतेच्या घामाच्या पैशाला लुटण्याची जी ओढ जी या 3 पक्षामध्ये जी लागलेली आहे ती तातडीनं थांबली पाहिजे. नाहीतर जनता त्यांना खुर्चीतून खाली ओढेल अशी परिस्थिती आज राज्यात आहे. राज्याच्या जनतेचा आता संयमाचा बांध तुटायची परिस्थिती आलेली आहे. आणि मग हॉस्पिटल असतील तिथं लोक मरतात आहेत. बेरोजगारांना नोकरीचा आमिष दाखवून ज्या प्रायव्हेट कंपन्या लावलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून हजार रुपये गोळा करून 3,000 जागेसाठी 20-20 लाख अर्ज येतात आहे. यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की त्या 20-20 लाख अर्जाच्या माध्यमातून 1,000 रुपये समजा प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले तर पैसे जमा झाले किती. आणि मग वेळेवर कुठलं तरी कारण सांगून पेपर फुटीचं कारण दाखवायचं, पेपरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवायचे आणि त्या माध्यमातून परीक्षा रद्द करायच्या. या पद्धतीची लूट राज्यामध्ये तरुणांची केली जाते आहे. महागाईवर कुठलाही अंकुश नाही. आज सर्वसामान्य लोकांना या महागाईच्या आगीमध्ये लोकांना ओतण्याचं काम, त्यांना त्या महागाईमध्ये टाकण्याचं काम राज्य आणि केंद्र सरकार करते आहे. आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही त्या 3 तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रेचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजन केलेलं आहे. एक चर्चा अशी की काल तुमची बैठक झाली त्यामध्ये सांगितलं होतं की महाविकास आघाडीला 40 ते 50 जागा 45 जागा लोकसभेच्या येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. बिलकुल आहे. कारण की आज लोकांचा भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या राजकीय दलांबद्दलचा एक मोठा राग आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. हे सरकार सबसेल फेल झालेलं सरकार, प्रत्येक आघाडीवर सबसेल झालेलं फेल सरकार आहे. या घोषणा मोठ्या प्रमाणात या सरकारने केल्या, त्या घोषणाची कुठलीही अंमलबजावणी केली नाही. उलट जनतेला लुटणं हाच या एक सरकारचा एकमेव काम आहे. अशा पद्धतीचं चित्र आज राज्यामध्ये आपण पाहतो. बघा, एकत्रित आम्ही आता वेगळं लढायचं कुठलीही भूमिका नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत. काल पण आम्ही तेच गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये 40 ते 45च्या मधात आम्हाला लोकसभेच्या जागा आम्ही निवडून घेऊ अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. पंतप्रधानांनी म्हटले मी पुन्हा येईल, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. तर शरद पवार म्हणतात की आता ती कुठल्या रूपात येणार माहिती नाही, कारण फडणवीस त्या रूपात आलेली नाही. बरोबर आहे. ही जो लोकशाहीमधला जो घमंड असतो त्या घमंडाचं काय लोकशाहीमध्ये लोक उतरवतात त्याला हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. त्याचं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसाचं रूप आपण पाहिलेलं आहे. मुख्यमंत्र्याचे ते उपमुख्यमंत्री झाले, ते तर बनणारे नव्हते, पण उपमुख्यमंत्री होऊ शकले नसते, पण उपमुख्यमंत्री झाले. आता देवेंद्रनी बोलले तेच नरेंद्र बोलले, आता नरेंद्रचाही तोच हाल होणार. एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे की एका खासगी वाहिनीने जे सर्वेक्षण केले त्यामध्ये म्हटलंय की इंडियाला जवळपास 326 पर्यंत आले आहेत आणि इंडियाला 170 पर्यंत आले. बघा, मला त्या खाजगी त्या वेगळ्या सर्वेमध्ये वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आहे. पण जास्त जे सर्वे होतात आहेत त्याच्यामध्ये इंडिया अलायन्सला जास्त जागा दाखवतात आहेत. ही चित्र आपण पाहतो आहे. एखाद्या सर्वे संस्थेने सांगितलं असेल तर तो त्यांचा इश्यू असेल, पण जास्तीत जास्त सर्वे संस्था या इंडिया अलायन्सच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. कारण की जनतेमध्ये नरेंद्र मोदी आणि
भारतीय जनता पार्टीबद्दलचं एक मोठा राग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते मतदानाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल आणि इंडिया अलायन्सच या सगळ्यात जास्त जागा घेऊन पुढे येईल. मंत्रिपदावरून चर्चा सुरू झाली. भरत गोगावलेने गौप्यस्फोट केला की काही मंत्र्यांनी शपथ घ्यायच्या आधी त्यांनी धमकी दिली होती, माझी बायको आत्महत्या करते, काही म्हणाले की माझी राहण्यात नारायणाने मला संपवती. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशर टॅक्टिक होतंय का कारण की आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली. भरत गोगावले जे बाहेर आम्ही तुम्ही भय आणि भ्रष्टाचार याच्या माध्यमातून हे सरकार निर्माण झालेलं आहे. काल शरद पवार साहेबांनी सांगितलं की कोण कोणत्या पक्षात राहावं हे ईडी ठरवतं. म्हणजे ह्या शब्दाला फार महत्व आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत आहे की भय आणि भ्रष्टाचाराचं सरकार आहे, त्याला तेच लागूनच आहे. पवार साहेब तेच बोलले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं हे भय आणि भ्रष्टाचाराने आलेल्या सरकारमध्ये त्यांचे आमदार या भरतसाहेब गोगावले जे म्हणत असतील असे अनेक आमदार आहेत की त्यांच्या मनामध्ये ते धगधगत आहे, कधीही स्फोट होऊ शकतं. आणि मी सांगितलं की आता त्यांच्याकडे अजून पुन्हा एक अलायन्स वाढलं म्हणजे एडीएचं सरकार झालं. पहिले ईडीचं होतं तर ईडीएचं झालं, एडं सरकार झालं, एडं ईडीचं येडं झालं. तर या एडं सरकारनं जे काही आपण पाहतोय येडे सरकारचं की जे परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचं आपण एकदम पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सरकारच नाही, सरकार लुटणारं सरकार, जनतेला लुटणारं सरकार आपण आज इंडियाचं सरकार पाहतो. भाजप राष्ट्रवादीवर युती केली पण बच्चू कडूचं म्हणणे ही युती राष्ट्रवादीच कदाचित भाजपचा गेम करताना दिसते का की त्या पद्धतीनं भाजपला का बसले. त्यांचा सर्व काय मला माहिती नाही, पण भाजपच्या विरोधात लोकांमध्ये, कारण की भाजप हे शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्रीजींनी ज्या दिवशी 15 ऑगस्टला जे भाषण दिलं त्या भाषणाचा फायदा होण्यापेक्षा भाजपला नुकसानच जास्त झालेलं आहे. घोषणा घोषणा घोषणा, फेकणं 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 एवढंच मोदींच्या जवळ आहे, त्याच्या पलीकडे नाही. अशा पद्धतीचं चित्र आपण आता सातत्यानं पाहतो आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आपण पाहतो आहे या परिस्थितीला आपली लोकशाही लोकांच्या मतावर चालते, लोकांच्या विचारावर चालते. कुठला नेता किती मोठा असेल तरी त्याला लोकच सन्मान देतात. पण हे आता सगळ्या याच्यामध्ये फेर नापास झाल्यामुळे यांना आता कुठेही संधी नाही. हिंदीमध्ये मराठीमध्ये कोणत्याही आता राणेशाहीला जे आहे ते थांबवत नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न होतो. नरेंद्र मोदी करतील अशा पद्धतीची चर्चा झाली. काही मंत्र्यांची तिकीट कापली जाणार, काही मंत्र्यांच्या मुलाची वगैरे. बघा, मी तुम्हाला मोदीजींच्या या वाक्याला कुठेही आता अर्थ राहिलेला नाही. मोदीजीच्या सरकारमध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचंच आपण उदाहरण घेतलं तर राज्यातले मुख्यमंत्री, त्याचा मुलगा खासदार आहे, अजित पवार हे आपल्यालाच त्याच्यातून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस त्याचे वडील आमदार, त्याच्यानंतर ते आमदार. तर आता ते कोणाकोणाला काढणार आहे. एक बोलायचं भात ना बोलवायचीच कडी करायचं नंतर तो भाग नाही. पण जे काही लाल किल्ल्यावरही जवळपास 1.5 तास भाषण त्यांनी केलं तर त्याच्यात तेच निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे मोदीजींच्या या वाक्यावर कोणाचाच आता भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचारावरचा आरोप जो आहे तो आता त्यांनीच 18 कोटीचा रस्ता 250 कोटीला निर्माण केला त्या लोकांनी. म्हणजे 250 कोटी रुपये जनतेचे या लोकांनी एक प्रकारची लूट केली. आणि हा कॅगचा रिपोर्ट आहे, आमचा आरोप नाही आहे, कॅगचा रिपोर्ट आहे. पर किलोमीटर 18 कोटी रुपये खर्च करायला पाहिजे, 250 कोटी रुपये खर्च केले. मग आता ते दिल्लीमध्ये, देशभरामध्ये आपण चित्र पाहिलं, एवढे यांनी रस्ते बांधले तर किती मोठा भ्रष्टाचार आहे. भारताची परीक्षा सितावून केली जातं. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं कळस पार करणारी लोक भ्रष्टाचारावर बोलताना आपण लाल किल्ल्यावर पाहतो. परिवारवाद आणतात. परिवारवाद आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत, तर यांना फोबिया झाला आहे
गांधी परिवाराचा नरेंद्र मोदींना आणि भाजपला, त्याच्यामुळे त्यांना गांधीच दिसतात. त्यावेळेस पण गोऱ्यांना गांधी दिसायचे, इंग्रजांना, गोऱ्यांना म्हटलं की इंग्रजांना, यांना आता पण गांधीच दिसतो. त्याच्यामुळे यांना जो फोबिया झालेला आहे, मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचे, हे त्यांना आम्हाला सांगावं लागतं. आणखी सर, अशोक चव्हाणांनी असं म्हटलेलं आहे की इंडियामध्ये प्रकाश आंबेडकरांना घ्यावा अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. काय वाटतं आपलं? मी अनेकदा काँग्रेस पक्षाकडून सांगितलं की त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर कुठलीही चर्चा आमच्याकडे होऊ शकत नाही. पण आता अशोक चव्हाणांनी मागणी केली, हा? तुमचे नेते जे आहेत अरे हो बाबा, पण मी तेच सांगितलं ना, प्रकाश आंबेडकरांचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही. त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, विदाऊट प्रस्तावाशिवाय पक्ष कुठलीही चर्चा करणार नाही. सर, एक प्रश्न असा आहे की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता महाराष्ट्रातील भाजपचे काही जे आमदार आहेत त्यांचं ट्रेनिंग होणार आहे आणि त्या सगळ्या ट्रेनिंगसाठी भोपाळला जाणार आहे. बरोबर, खोटं कसं बोलायचं त्याचं ट्रेनिंग होणार आहे. या 10 वर्षामध्ये त्यांनी केलंच नाही हे कसं सांगता येईल, त्याच्यावरच ते ट्रेनिंग आहे. म्हणजे आता ह्या आमदार आणि मंत्री असलेल्या भाजपच्या लोकांना ट्रेनिंग दिली जात असेल तर ते कुठली ट्रेनिंग देऊ शकतात? ट्रेनिंग हीच असेल. शरद पोंक्षेंनी एक वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलं की राहुल गांधी यांचं खरं आडनाव गांधी नसून ते खान आहे आणि त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन ते बदललं. मला एक कळत नाही की त्यांचं आडनाव गांधी आहे की खान आहे, हा विषय आजचा होऊ शकतो का? त्यांना पहिले सांगा म्हणा महागाई कशी कमी करता येईल. लाल किल्ल्यावर खोटे बोलत होते नरेंद्र मोदीजी की विदेशामुळे आमच्या देशामध्ये महागाई आली. कोण सांगतं? आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगतात. या महागाईमुळे काय किती लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, किती लोकांनी आत्महत्या केल्या, त्याच्यावर बोला ना म्हणा. आडनावर कशाला जाता? राहुल गांधी हे व्यक्ती कसं आहे ज्याच्यासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करून त्यांना बदनाम करण्याचं पाप केलं. ज्यांना परीक्षा द्यावं लागली, 4,500 किलोमीटर राहुल गांधींना पैदल चालून कन्याकुमारी ते काश्मीर, की मी या देशाचा नागरिक आहे, मी या देशाच्या या भारत मातेचा पुत्र आहे, ही परीक्षा राहुल गांधींना द्यावं लागली. आता तरी यांचं समाधान नाही. ज्या गोष्टी आहेत, बेरोजगारांचा देश निर्माण करून ठेवला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या करून वाढवून टाकल्यात, त्याच्यावर का बोलत नाही? या सगळ्या गोष्टीवर आडनावर आणि त्याच्या जातीवर जाण्यापेक्षा हा देश जात आणि पात आणि धर्मावर नाही चालत. या देशाचं संविधान हे सगळ्या धर्माला समभावाचं मानतंय. त्याच्यामुळे ज्यांना संविधानच मान्य नाही त्या लोकांचं, त्यांच्या लोकांचं काही उत्तर द्यायचं की कारणच बनत. कोर कमिटीची बैठक झाली, आज एकदा बैठक बोलावणार आहे. आजच्या बैठकीत नेमकं काय होणार आहे? काल कोर कमिटीची बैठक झाली, आज पुन्हा तुम्ही जिल्हाध्यक्षाची बैठक बोलवली आहे. आज नंतर काय होईल, काय होईल? 31 तारखेला राहुल गांधीजी येतात आहे. त्याही कार्यक्रमाची आम्ही तयारी करतो आहे. आम्ही जो 3 तारखेपासून कार्यक्रम पदयात्रेचा पूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी सुरू करतो आहे, त्याही गोष्टीची सगळी माहिती आम्ही आज या ठिकाणी घेतो आहे. आणि निवडणुकीच्या संपूर्ण तयारीसाठी बूथ लेवलपर्यंत तयारी काय झाली तो आढावा आम्ही घेतो आहे. आणि आम्ही जे सेल निर्माण केलेले आहेत, जवळपास 39 सेल आहेत आमचे, या सगळ्या सेलला ॲक्टिव्ह करून त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून सगळ्यांना कामाला लावायचे, असे विविध आज चर्चा या ठिकाणी होणार आहे. दादा, तुम्ही कॅग रिपोर्टचा जो उल्लेख केला आहे तो नितीन गडकरीच्या डिपार्टमेंटचा आहे. कॅग रिपोर्ट तर सोशल मीडियावर चर्चा आहे, मोदी साईडलाईन करतात नितीन गडकरीला, अंतर्गत वाद बीजेपीचा समोर आला असं वाटतंय ना? मला एक साधा प्रश्न आहे की कॅगचा रिपोर्ट आहे आणि भ्रष्टाचार मोदीच्या सरकारमध्ये 2014 पासूनच सुरू झालेला आहे. जनतेचे पैसे लुटायचे आणि जीएसटी सारखा एक आर्थिक धोरण नवीन आणून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून जे आणलं गेलं, या देशाच्या सर्वसामान्यांच्या खिशे कापणं, त्याचे पैसे लुटणं आणि ते सगळे पैसे आपल्या मित्रांना देणं आणि लोकांचे पैसे गोळा करून मग या पद्धतीचं विकासाच्या गोष्टी सांगणं. मी अनेकदा सांगितलं की डिझेल पेट्रोलवर पर लिटर 18 रुपये रस्ते विकासाच्या नावाने घेतले जातात
18 रुपयाचा हिशोब घेतला आपण तर आजच्या तारखेला खरबो रुपये हे लोक जमा करतात. तेच रस्ते त्याचे एस्टिमेट शासकीय यंत्रणा नाही करत. म्हणजे माहितीसाठी सांगतो, प्रायव्हेट संस्थांना एस्टिमेट बनवायला या लोकांनी दिलेलं आहे. ज्याला 100 रुपये लागतात त्याला 500 रुपये लावतात आणि मग जास्त एस्टिमेट तयार करून हे रस्ते तयार केले जातात. रस्ते तयार केले की त्या रस्त्यांचं ऑप्शन केलं जातं आणि ते विदेशी कंपन्याला केलं जातं आणि मग त्याला टोल लावला जातो. अशा पद्धतीची एक लूट पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने केली. आम्ही गडकरींना त्यांचे मंत्री आहेत, पण या देशाच्या सरकारचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतात, जे स्वतः भ्रष्टाचाराच्या गोष्टी करतात. मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा. 18 कोटी किलोमीटरचा रस्ता तुम्ही 250 कोटीमध्ये तयार करत असाल. याच्यापेक्षा कोणता मोठा याच्यापेक्षा भ्रष्टाचार कुठला मोठा होऊ शकतो? नोटबंदीमध्ये आपण भ्रष्टाचार केला. जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठला असेल तर नोटबंदी आहे. त्यामुळे गडकरी आणि मोदींचं काय भांडण आहे आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. देशाच्या जनतेला लुटायचं पाप हे लोक करतात आहे. स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणारी लोक, त्यांना भ्रष्टाचारावर बोलायचाही अधिकार नाही, हे आमचं म्हणणं आहे. शिर्डीमध्ये शासनाद्वारे हा उपक्रम आहे. 3 वर्षातून कुठेतरी सरकारच्या माध्यमातून सर्क्युलेशन करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर संगमनेर आगाराच्या जवळपास 63 बसेस वापरल्या गेलेल्या त्या कार्यक्रमात बघायला. एक पहिली गोष्ट तर अशी आहे की हे सगळे जे सरकार आपल्या दारीच्या नावानं DPDC मधून पैसे ची उधळपट्टी केली जाते. त्या जिल्ह्याच्या विकासाचे पैसे असतात आणि त्याला जो पेंडॉल असतो त्याचा खर्च असतो, त्याला शासनाच्या तिजोरीतून आम्ही DPDC मधून तो पैसा खर्च केला जातो. कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. या ज्या योजना आहेत या योजना काही नवीन योजना नाही आहेत. त्या मोदीचं सरकार आल्यानंतर आणि एडियाचं सरकार आल्यानंतर, महाराष्ट्रामध्ये एडियाचं सरकार आल्यानंतर या काही योजना नाही. या काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत. याच योजनाचा अपव्यय करतात आहे. पहिले पण आम्ही या योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभ देत होतो, पण या पद्धतीची उधळपट्टी राहिले. बसेसचा उल्लेख आपण करताय. महाराष्ट्रामध्ये आता चांगल्या बसेस आहे कुठं? कालच एक बसचा ॲक्सिडेंट झाला. शाळेत जाणाऱ्या मुलांचं, बुलढाणा जिल्ह्यातली घटना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांचा त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. घायल आहेत आणि 40-50 लोक घायल आहेत. राज्यामध्ये बसेस सुद्धा बरोबर नाही. कपडा निघालेल्या बसेस आपण पाहतोय. ही जी काही परिस्थिती आहे ही भयावह आहे आणि हे सरकार उधळपट्टीशिवाय काही करत नाही असं चित्र आपण पाहतो. याच याच्यामध्ये विषय असा आहे की यासाठी ज्या एसटी बसेस वापरल्या गेल्या त्यासाठी जे शाळेच्या मुलांच्या बसेस होत्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. त्या ग्रामीण भागाच्या बसेस त्या सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या आणि यासाठी युवक काँग्रेसने आंदोलन केलं. त्याच्यामुळे काही बसेस ज्या सुरू करण्यात यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी घेणं देणंच नाही. आज राज्यामध्ये आपण पाहतोय, कालच राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही थोड्या दिवसात शिक्षकांच्या भरत्या करू. आणि जेव्हापासून मंत्री झाले शिक्षण मंत्री तेव्हापासून कधी 50,000 शिक्षकांच्या भरत्या करणार आहे, कधी 65,000 शिक्षकांच्या भरत्या करणार आहे. घोषणा होतात, शाळेमध्ये शिक्षकच नाही. हे विधानसभेतही आम्ही सांगितलं पण सरकारला काहीच नाही. आता त्याच्यामुळे शाळेमध्ये शिक्षकच नाही तर विद्यार्थ्याचं शिक्षण नाही. म्हणून यांना शिक्षणाशी काही घेणं देणं नाही. यांचे पोरं सगळ्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकून राहिले, पण गरिबाच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मुलामुलींना शिक्षण मिळू नये याची व्यवस्था जाणून बुजून BJP प्रणित ईडे सरकार हे करते आहे आणि ते वस्तुस्थिती आरोप नाही. हिंदी में सवाल ये है कि कैसे काम कर रही है, हम देख रहे हैं कि शरद पवार की भूमिका को मैंने लेकर पहला प्रश्न तो यह है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें संविधान दिया है, जो हमारे देश के विकास के लिए, इस देश के आखिरी इंसान को न्याय देने के लिए, इंसान करके जीने का जो संविधान ने हमें ताकत दी, वही संविधान बदलने की मानसिकता केंद्र की BJP की सरकार कर रही है. विवेक देबरॉय मीट पेपर में कल उनका एक लेख आया. उन्होंने कहा कि ये बाबा साहब अम्बेडकर की जो संविधान जो लिखा है
वो अंग्रेज के जमाने का है, अंग्रेज के विचारधारा। क्या डॉक्टर बाबा साहब अंग्रेज के विचारधारा के थे? क्या बाबा साहब के ऊपर इतना बड़ा आरोप लगाने का पाप बीजेपी कर रही है? ये सवाल हमारा है। और दुनिया का सबसे अच्छा संविधान अगर कोई देश का है तो सिर्फ हिंदुस्तान का है, भारत देश का है। वो संविधान को बदलने का पाप जो बीजेपी कर रही है, जो सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश थे रंजन गोगोई, उनने भी कहा कि अपने को इसका जो मूल ढांचा है वो अपने को बदलना पड़ेगा। जिन्हें बीजेपी ने उनको सांसद बनाया राज्यसभा का, इसका मतलब है कि बाबा साहब अम्बेडकर का संविधान, जो बार बार हम कांग्रेस की तरफ से कह रहे थे कि ये संविधान ये बदलेंगे, और उनकी ये मानसिकता अब स्पष्ट होने चालू हो गई है कि उनके ही माध्यम से ये सब अब स्पष्ट किया जा रहा है। देश के प्रधानमंत्री ने, रंजन गोगोई हो या विवेक देबराय हो, इनका जो वक्तव्य आया है, उनने जो लेख लिखा है, उसके बारे में स्पष्टीकरण नरेंद्र मोदी जी ने देना चाहिए, ये कांग्रेस की मांग है। और इनका इस्तीफा भी, विवेक देबराय का इस्तीफा भी तुरंत लेना चाहिए, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर को अंग्रेज के विचारधारा का व्यक्ति बताया है। इसका मतलब है कि उसका तुरंत रिजाइन नरेंद्र मोदी ने लेना चाहिए, यह भी मांग हम लोग करते हैं। एक दूसरा, महाराष्ट्र की जो स्थिति है अब, वो बहुत बदतर है। जो महाराष्ट्र की एडे की सरकार है, एडे की सरकार ने राज्य के किसानों को बर्बाद करके रखा है, राज्य के युवाओं को बर्बाद करके रखा है, गरीबों को बर्बाद करके रखा है, और सब तरह आज लोगों में बीजेपी प्रणीत एडे के सरकार के विरोध में लोगों में गुस्सा है। इवन हमारा चौथा स्तंभ के पत्रकार भी आज स्ट्राइक पर है। जो कानून सरकार ने इनकी सुरक्षा के लिए बनाया, उसमें वो कानून अधूरा है, और इसलिए आज पूरे पत्रकार भी महाराष्ट्र में स्ट्राइक पर है। तो ये जो स्थिति बनी हुई है महाराष्ट्र में बीजेपी प्रणीत एडे की सरकार ने, इसके परिणाम राज्य भुगत रहा है। महाराष्ट्र में परिस्थिति गंभीर है। राज्यपाल महोदय जी ने इसके तरफ ध्यान देना चाहिए और सरकार को सुधारना चाहिए, नहीं तो सरकार को बर्खास्त करना चाहिए। और इसके अलावा हम देख रहे हैं कि थोड़ी देर पहले आप जो कह रहे थे कि एमबीए अगर इंटैक्ट है तो आप कितनी सीटों की उम्मीदें लोकसभा चुनाव में कर सकते हैं, खासकर ऐसे समय में जब शरद पवार की भूमिका को लेकर आप लोगों में संभ्रम की अवस्था बनी हुई। पवार साहब के बारे में कोई हमारे में संभ्रम नहीं था और ना रहेगा। शरद पवार जी ने स्पष्ट कह दिया कि मैं बीजेपी के विरोध में रहूंगा और एनडीए के साथ रहूंगा, इंडिया अलायंस के साथ रहूंगा, और जो उनके दल में जो कुछ चल रहा है वो सक्षम है उसका अपने दल में सुव्यवस्थित करने में, और एनडीए हम साथ में रहेंगे। इंडिया अलायंस करके हम जब लड़ेंगे तो 40 से 45 सीटों तक हम लोग महाराष्ट्र में लोकसभा की सीटें हम जीतेंगे। लेकिन जब इंडिया की बैठक होगी उसमें इस मुद्दे को आप लोग उठाएंगे, क्योंकि बार बार मुलाकातों का दौर जारी है। जब भी मुलाकात होती है कोई नई अफवाह आती है कि शरद पवार क्या जा रहे हैं साथ में, शरद पवार भी क्या अजीत पवार की बात मान लेंगे क्या। कल कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता का कोर्ट लेकर खबर सामने आई, कुछ ऑफर दिया गया था। देखो, हमारे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी हो, हमारे अपोजिशन लीडर हो, इनके पास कोई इनपुट आया होगा, लेकिन पार्टी का कहना ये है कि शरद पवार जी इंडिया अलायंस के साथ रहेंगे और पूरे ताकत के साथ रहेंगे, और पवार जी जिस तरह से आप स्टेटमेंट कर रहे हैं, आप सब लोग देख रहे हैं, और इंडिया अलायंस की मीटिंग में हाईकमांड ये सब चीज़ों पे बात करेंगी, और मुझे लगता है कि शरद पवार जी इंडिया अलायंस के साथ ही रहेंगे। लेकिन इसके अलावा आज कल उन्होंने जो स्टेटमेंट दिया, आप लोगों के मन में जो कुछ संभ्रम था, शंकाएं थी, प्रश्न थी, सब खत्म हो गए। हमें कोई संभ्रम नहीं था। हमारा संभ्रम वो था कि जो अजीत पवार जी जो जिस तरह से छूट के जा रहे थे, ये संभ्रम मत करो, ये हमारा कहना था। पवार साहब के बारे में संभ्रम नहीं था।
सर आप लोग पूरे 48 लोकसभा सीटों को लेकर पदयात्रा शुरू करने वाले हैं पूरे महाराष्ट्र में, लेकिन बीजेपी प्रदेश अध्यक्ष ने अभी एक प्रेस कॉन्फ्रेंस की, उनका कहना था कि इस बार रिकॉर्ड तोड़ सीटें महाराष्ट्र से जीतेंगे। एक तरफ बीजेपी दावा कर रही है, आप लोग अपना दावा कर रहे हैं। क्यों? मुझे ये लगता है कि इन लोगों ने काम क्या किया। आखिर लोग तो जो इनने जो घोषणा की वो घोषणा अगर पूरी करते हैं तो ठीक है, उनका दावा सच था। जो कांग्रेस के समय में जिस तरह से राज्य की स्थिति थी, आज की स्थिति में बहुत बदलाव हो गया। लूटपाट का काम चल रहा है और ये सरकार को अगर प्रॉपरली जो ईडी का डर लगाकर सब लोगों को पार्टी बदलवा देते हैं, जो लोगों को बदला है, इनके अगर बीजेपी वालों के अगर ईडी लगाए तो कितने लोग पार्टी बदल देंगे इसका अंदाज नहीं आपको। तो इसका मतलब है कि आज राज्य में जो स्थिति है वो स्थिति को समझकर हम लोग बात कर रहे हैं। लोगों में जो गुस्सा बीजेपी के बारे में है, महाराष्ट्र के केड़े की सरकार के बारे में है, वो गुस्से के बारे में हम बता रहे हैं। और लोगों में हम जब जाते हैं तो लोगों की भावना भी बीजेपी के और बीजेपी प्रेमी एडीए के सरकार के बारे में है, गुस्सा है। कल एक जो सवाल बैठक जब हुई, शरद पवार जी से पूछा गया कि क्या आपके पास कितने विधायक हैं, उन्होंने कहा 0। अगर उनके पास 0 विधायक वो कह रहे हैं, इसका मतलब कल जब शरद पवार जी से सवाल पूछा गया औरंगाबाद में कि कितने विधायक आपके साथ हैं, उन्होंने कहा 0 विधायक। क्या इसका मतलब ये है कि जितने भी बचे हुए हैं वो भी अजित पवार के साथ जा चुके हैं, अगर वो इस तरीके से कहते हैं? ऐसा आपको लगता है? पवार साहब बड़े नेता है और मैं उस बारे में कोई वक्तव्य नहीं करूँगा। उनका पीछे बोलने का कोई अर्थ अलग होगा कि अजित पवार के पास 0 है, ऐसा भी बोल सकते हो। अब क्या है उसका अर्थ मुझे भी पता नहीं है और आपको भी पता नहीं, तो बड़े नेता के बारे में टिप्पणी करना अच्छी बात है। लेकिन इन्हीं सब बातों से तो कंफ्यूजन होता है ना। नहीं, हमें कोई कंफ्यूजन नहीं है, पवार साहब जब ऐसा कहते हैं तो हमें कोई कंफ्यूजन नहीं है। हमें उद्धव ठाकरे जी हो या मैं हूँ, कांग्रेस है, हमारे को कोई कंफ्यूजन पवार साहब के बारे में नहीं है। पवार साहब इंडिया अलायंस के साथ रहेंगे, बस ये हमको पता है। ये हमारी जो 3 तारीख से 3 सितंबर से हमारी पदयात्रा शुरू हुई, उसके बारे का एक नियोजन होगा। हमारी जो सेल्स है उसको पूरा ताकत के साथ एक्टिव हर जगह करना है, वो दूसरा इशू है। राहुल जी 31 और 1 तारीख को यहाँ पे बम्बई में रहेंगे, उनकी एक स्वागत की तैयारी करना है, तो वो भी एक तैयारी हमारी है। ऐसे विविध चर्चा में आज क्योंकि लोकसभा के चुनाव की तैयारी हम लोगों ने शुरू कर दी है और इसलिए आज हमने हमारे सभी जिला अध्यक्ष को यहाँ बुलाया है। सीएम ने डिनर आयोजित किया हुआ है रात में, तो ऐसे में हाँ, सीएम ने डिनर आयोजित किया है, क्या लग रहा है कुर्सी बच गई उसका डिनर है या कुर्सी जाने वाली है उसका डिनर? देखो, जब सीएम ने कल एक स्टेटमेंट किया है कि मेरे बारे में गए 1 साल से षड्यंत्र तैयार किया जा रहा है, तो इसका मतलब है कि सीएम की कुर्सी खतरे में है। सीएम इस तरह अगर वक्तव्य करता है, षड्यंत्र तो किया था, वो खुद ही बता रहे हैं, तो इसका मतलब क्या लगाया जाएगा? तो हम जो बोल रहे हैं कि 2 मुख्यमंत्री हमें मुख्यमंत्री की कुर्सी के ऊपर नजर बिठा के रखे, वो कुर्सी को पहले कब्जा करता है, ऐसे दोनों मुख्यमंत्री का काम शुरू है और इसलिए मुख्यमंत्री ने कल स्टेटमेंट इस तरह का किया। गुलाम नबी आजाद ने एक बयान दिया है, उनका कहना है कि 1500 साल पहले सब हिंदू ही थे, बाद में कन्वर्ट होकर मुस्लिम बने। इस बयान पर बहुत ज्यादा कंट्रोवर्सी क्रिएट हुई है, इस पर आपके वरिष्ठ सहयोगी रहे हैं, आपका क्या कहना है? मैंने कहा कि हमारे देश का संविधान जो है वो धर्म के आधार पे नहीं, हम पूरे भारतीय है, इस आधार पे चलता है। हम भारतीय, यहाँ से शुरुआत होता है। इसलिए ये समय हिंदू और मुसलमान का नहीं है, ये समय देश को बचाने का समय है। और मुझे लगता है कि ऐसे समय में ये सब बातों को न रखते हुए देश को, जिस राहुल गांधी जी ने जिस तरह से पूरे कन्याकुमारी से कश्मीर तक जिस तरह से लोगों को हर जाति और धर्म के लोगों को जोड़ने का काम किया, वो काम आज करने का समय है। अगर ये करते रहेंगे तो हमारा भी पाकिस्तान होने को ज़्यादा समय नहीं लगेगा। सर, तमाम सर्वे आ रहे हैं। टाइम्स नाउ ने भी एक सर्वे किया जिसमें साफ तौर पर देखा है कि फिर एक बार एनडीए की सरकार बन रही है, प्रधानमंत्री मोदी जी बन रहे हैं, उस पर क्या? कहीं सर्वे ने
इंडिया अलायंस की सरकार आने की बात की, ज़्यादा सर्वे लोगों ने। तो इसका मतलब है कि किसी ने कहा तो इंडिया क्या जाएगी। आज जो पूरे देश में बीजेपी और नरेंद्र मोदी जी के विरोध में जो माहौल है, उस माहौल को अगर नज़रअंदाज कोई नहीं कर सकता। और मुझे लगता है कि इस बार इंडिया अलायंस की सरकार आएंगी, इंडिया वर्सेस एनडीए, ये जो लड़ाई चलेगी उसमें इंडिया की जीत होगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।